Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn Standard 4, page number 25 and topic name is A Team of Workers. बघा, टीम म्हणजे एक ग्रुप गट आणि वर्कर्स म्हणजे काम करणारे लोक, काम करणाऱ्यांचा एक गट. A team of workers. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. All body parts stand together holding hands. बघा, बॉडी पार्ट्स म्हणजे आपल्या शरीराचे सर्व अवयव, हात, तोंड, पाय, ओके, डोळे, कान, नाक, हे सर्व बॉडी पार्ट्स एकत्रितपणे एकमेकांमध्ये हातात हात धरून उभे राहतात. होल्डिंग हँड्स म्हणजे हात धरून उभे राहणे. स्टँड. ऑल बॉडी पार्ट्स स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. ऑल मग सर्वजण म्हणतात वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज ॲट वर्क, ड्युरिंग द डे and even at night we are always at work. बघा, सर्वजण काय म्हणतात, सर्व बॉडी पार्ट्स काय म्हणतात, वर्क वर्क वर्क, काम काम काम, इन द मॉर्निंग सकाळी, इन द इव्हिनिंग संध्याकाळी, वी आर ऑलवेज ॲट वर्क आम्ही सतत सतत कामामध्ये असतो. ड्युरिंग द डे दिवसासुद्धा, अँड इवन ॲट नाईट आणि रात्रीसुद्धा, म्हणजे दिवसा सकाळीसुद्धा, दिवसभर आणि रात्रीसुद्धा, वी आर ऑलवेज ॲट वर्क आम्ही सतत कामामध्येच असतो. बघा, माउथ मग तोंड म्हणते हँड्स कम फॉरवर्ड, हात पुढे ये, अँड टेल अस व्हॉट यू डू, आणि तू काय काम करतो, तू काय करतो ते सांग. बघा, माउथ बोलते, माउथ काय म्हणते, हँड्स, तो हाताला म्हणजे हँड्सला, हे दोन हँड्स आहेत आणि हे बघा, हा राईट हँड आणि लेफ्ट हँड, हे दोन हँड्स आहेत, ते हँड्सला पुढे बोलवतो आणि माउथ म्हणतो टेल अस व्हॉट यू डू, तू काय करतो ते सांग. हँड्स मग हँड्स काय बोलतात, बघा हे हँड्स आहे, बघा इथे नाव दिलेलं आहे. हँड्स काय बोलतात, वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी. वी लिफ्ट आम्ही सोडतो, वी होल्ड आम्ही धरतो, वी कॅरी आम्ही वाहून नेतो, वी गिव अँड वी टेक आम्ही देतो आणि आम्ही घेतो, वी पुल आम्ही ओढतो, वी पुश आम्ही ढकलतो, वी पुट आम्ही ठेवतो. 100 थिंग्स वी मेक आम्ही 100 शेकडो गोष्टी करतो. वी टू आर अ क्लेवर पेअर आम्ही दोघं एक हुशार बुद्धिमान जोडी आहे. ओके, क्लेवर म्हणजे हुशार, बुद्धिमान जोडी आहे. देर इज नथिंग दॅट वी कांट डू, अशी कोणतीच गोष्ट नाही की आम्ही करू शकत नाही, आम्ही सर्व करतो. मग माउथ काय बोलते बघा, फीट कम फॉरवर्ड, मग तोंड, फीट म्हणजे पाय, पायाचा तळवा, त्याला आज्ञा करतो पुढे ये, कम फॉरवर्ड. अँड टेल अस व्हॉट यू डू, आणि तू काय करतो ते सांग. ओके, सो फिट सेड, फिट म्हणतो वी वॉक, वी रन, वी टॅप, वी डान्स. वी वॉक आम्ही चालतो, वी रन आम्ही पळतो, वी टॅप आम्ही आपटतो, वी डान्स आम्ही डान्स करतो, वी स्किप, वी जम्प अँड हॉप आम्ही सोडतो, आम्ही उडी मारतो आणि
हॉप करत अशी उंच उड्या मारतो. वी स्टेप फॉरवर्ड, आम्ही पुढे पुढे जातो. वी टर्न अबाउट, आम्ही मागे वळतो. अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप, आणि योग्य वेळी आम्ही थांबतो. असं कोण बोलत आहे? फीट. बघा, म्हणजे हे पायांचे तळवे. की ते 2 असतात, तर हा एक आणि हा दुसरा, असे हे फीट आहेत की जे हे बोलत आहेत. तर यावर माउथ नंतर काय बोलते? माउथ कुणाला आज्ञा देते बघा? माउथ सेड आईज, इयर्स, नोज. डोळे, कान, नाक. व्हॉट अबाउट यू? तुमच्याबद्दल काय? नेक्स्ट मग आईज. बघा, आईज 2 असतात, तर हा एक आय आणि हा एक आईज. डोळे, मग हे दोघे काय सांगतात? आईज सेड वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक. वी ओपन, आम्ही उघडतो. वी क्लोज, आम्ही झाकतो. वी रीड, आम्ही वाचन करतो. वी ब्लिंक, आम्ही डोळ्यांची उघडझाक करतो. वी सी थिंग्स फार अँड नियर. फार म्हणजे लांब आणि नियर म्हणजे जवळ. आम्ही लांबच्या वस्तू आणि जवळच्या वस्तू पाहतो. इयर्स, मग कान काय सांगतात? इयर्स सेड अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हिअर. आणि आम्ही काय करतो? कान सांगतात बी इट लाऊड, जर ते खूप जोरात जास्त मोठ्या आवाजाचे असेल. बी इट सॉफ्ट, ते सौम्य हळू आवाजाचे असेल. एव्हरी साऊंड, प्रत्येक आवाज. वी हिअर, आम्ही ऐकतो. नोज सेड, नाक काय बोलते? नाक त्याचे काम सांगते बघा. नोज सेड आय ब्रीथ डे अँड नाईट, मी श्वास घेतो दिवस आणि रात्रीसुद्धा. आय कॅन नेवर रेस्ट, मी कधीच आराम करत नाही. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल. स्मेल बघा म्हणजे वास घेणे. मी सर्व वास घेतो, प्रत्येक गोष्टीचा मी वास घेतो. गुड ऑर बॅड ऑर बेस्ट, ती चांगली असो, वाईट असो किंवा सर्वोत्कृष्ट उत्तम असो, मी सर्व गोष्टींचा वास घेतो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ, आणि तुझ्याबद्दल काय तोंड? असं नोज विचारतो. तू आम्हाला सगळ्यांना तर विचारतोय, पण तुझ्याबद्दल काय? माउथ म्हणजे तोंड. व्हॉट अबाउट यू माउथ? माउथ सेड, तोंड सांगते बघा. माउथ काय बोलते? ओ यू नो, आय ओपन अँड शट अँड स्माईल. हो, तुम्हाला माहिती आहे. आय ओपन, मी उघडतो. अँड शट, आणि बंद होतो. अँड स्माईल, आणि नंतर स्माईल करतो म्हणजे हसतो. आय स्पीक, मी बोलतो. आय ईट, मी खातो. आय ड्रिंक, आणि पितो. आय सिप, मी म्हणजे सिप असा आवाज करत पिणे. आय स्लर्प, स्लर्प म्हणजे फुरक्या मारत पिणे, फुरकी मारणे. आय च्यू, मी चावतो. आय बाईट, आणि चावून चावून खातो. ओके. च्यू म्हणजे चगळणे. आय च्यू, चगळतो. अँड आय बाईट म्हणजे चावणे, खाणे. बट डू आय गेट एनी ऑफ द फूड, पण मला यातील कोणते अन्न भेटते का? फूड म्हणजे अन्न. नो, नाही. इट ऑल गोज टू धिस लेझी बेली. लेझी म्हणजे आळशी, बेली म्हणजे पोट. इट ऑल गोज टू धिस लेझी बेली, हे सर्व अन्न कोणाकडे जाते? तर या आळशी पोटाकडे. इज इट राईट, हे बरोबर आहे? द बेली डझंट डू एनी वर्क, हे पोट काहीच काम करत नाही.
ऑल सेड दॅट्स राईट. हे बरोबर आहे, हे खरे आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. हे पोट काहीच काम करत नाही. बेली सेड. बघा, ही बेली म्हणजे पोट आहे, तर पोट काय बोलते? दॅट्स नॉट राईट. हे बरोबर नाही आहे. दॅट्स रॉंग. हे चूक आहे, हे चुकीचे आहे. आय डू अ लॉट ऑफ वर्क. मी खूप सारे काम करतो. बट इट गोज ऑन इनसाइड मी. पण हे माझ्या आतमध्ये, या शरीराच्या आतमध्ये होते. यू कांट सी इट. तुम्ही ते पाहू शकत नाही. बट आय डू वर्क. पण मी काम करतो. असे कोण बोलते? बेली म्हणजे पोट. तर आईज. नेक्स्ट, आय सेड. डोळे बोलतात. व्हाय कांट वी सी इट. आम्हाला ते का दिसत नाही? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. कारण तू काहीच काम करत नाही. इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. तू काही काम करतच नाही. हँड्स सेड. हँड्स म्हणजे हात बोलतात. द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. तू एकच काम करतो, ते म्हणजे सगळे चांगले अन्न स्वतः घेतो, स्वतः खातो, बळकावतो. ग्रॅब म्हणजे बळकावणे. फीट सेड. पायाचे तळवे म्हणतात. यू डोंट मूव अ स्टेप. तू पुढे एकही सुद्धा पाऊल टाकत नाही. व्हाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड. आम्ही तुला का हे अन्न देऊ? व्हाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड. आम्ही तुला अन्न देण्यासाठी का काम करू? ऑल सेड. मग सर्वजण म्हणतात, सर्व एकत्रितपणे म्हणतात. वी वॉन्ट वर्क फॉर यू. आम्ही तुझ्यासाठी काम करणार नाही. यू वॉन्ट गेट एनी फूड नाव. तुला आता कोणतेच काहीच अन्न भेटणार नाही. वी वॉन्ट वर्क फॉर यू. आम्ही तुझ्यासाठी काम करणार नाही. यू वॉन्ट गेट एनी फूड नाव. आतापासून तुला काहीच कोणतेच अन्न भेटणार नाही. असं कोण म्हणतं? हे सर्वजण. नोज, फूट, माउथ, आईज, इयर, हँड हे सर्वजण बेलीला असे बोलतात. नेक्स्ट इज बेली सेड. बेली म्हणजे पोट. बघा, पोट काय म्हणते? डोंट डू दॅट. असे करू नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अज. मी सर्वांसाठी, सगळ्यांसाठी काम करतो. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. आपण सर्व आजारी पडू, आपण सगळे वीक होऊन जाऊ जर तुम्ही मला अन्न दिले नाही. तर आपण सगळे आजारी पडू. असे कोण बोलते? पोट, बेली बोलते. ऑल सेड. सर्वजण म्हणतात. डोंट ट्राय टू डिसीव. आम्हाला फसवू नकोस. नथिंग यू विल रिसीव. तुला काहीच भेटणार नाही. असे सर्वजण बेलीला, पोटला बोलतात. 3 hours लेटर. बघा, 3 hours लेटर म्हणजे 3 तासानंतर. मग 3 तासानंतर बेली सेड. पोट म्हणते. प्लीज गेट सम फूड. मला काहीतरी अन्न द्या. आय ॲम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. आय ॲम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. मी अगोदरच आता मी माझे काम चालू केले आहे. ओके, तो मला कृपया अन्न द्या, काहीतरी अन्न द्या. ऑदर्स बाकीचे बोलतात. नो मीन्स नो. नाही म्हणजे नाही. वी आर ऑल गोइंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. आम्ही सर्व आराम करणार आहोत. आम्ही सर्व आराम करत आहोत. जस्ट लाईक यू. तुझ्यासारखंच. बेली सेड. प्लीज लिसन टू मी. कृपया माझे ऐका.
यू मस्ट गिव मी फूड. तुम्हाला मला अन्न द्यावेच लागेल. आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. मी त्याचे पचन, डायजेस्ट म्हणजे पचन, मी याचे पचन, अन्नाचे पचन आपल्या सर्वांसाठीच करतो. ऑदर्स सेड, बाकीचे म्हणतात, सॉरी, माफ करा. डोंट ट्राय टू डिसीव, आम्हाला फसवू नकोस. नथिंग यू विल रिसीव, तुला काहीच भेटणार नाही. 2 days later म्हणजे 2 दिवसांनंतर. 2 दिवस झाल्यानंतर बेली सेड, पोट म्हणते, हाऊ आर यू माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांनो, तुम्ही कसे आहात. असे कोण बोलते. बेली म्हणजे स्टमक. माउथ सेड, मग तोंड बोलते, ओ आय फील सो ड्राय. तोंड म्हणते, अरे देवा, मला खूप कोरडे झाल्यासारखे वाटते. माझे तोंड कोरडे झाले आहे. म्हणजेच तोंड म्हणते, मला खूप कोरडे झाल्यासारखे वाटत आहे. हँड्स अँड फीट, हात आणि पायांचे तळवे म्हणतात, वी फील सो वीक. आम्हाला खूप अशक्तपणा, वीक, कमजोरपणा आलेला आहे. आम्ही खूप वीक असे फील करत आहोत. वी फील सो वीक, आम्हाला खूप अशक्तपणा, कमजोरी आली आहे. आईज म्हणजे डोळे म्हणतात, वी कांट सी प्रॉपरली. आम्हाला व्यवस्थित, क्लिअर म्हणजे प्रॉपरली, व्यवस्थित दिसत नाही. वी कांट सी प्रॉपरली, आम्हाला व्यवस्थित दिसतच नाही. इयर्स अँड नोज, बघा, कान आणि नाक. सेड काय म्हणतात, वी फील सो टायर्ड. आम्ही खूप थकलो आहे. आम्हाला थकल्यासारखे वाटते. वी फील सो टायर्ड. ऑल, सर्वजण म्हणतात, व्हॉट्स द मॅटर. काय झाले आहे. व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अज. आपल्या सगळ्यांसोबत काय वाईट घडले आहे, काय चुकीचे घडले आहे. व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अज. व्हॉट्स द मॅटर, काय झाले आहे, आपल्या सर्वांसोबत काय चुकीचे घडले आहे, असे सर्वजण म्हणतात. नेक्स्ट, एंटर ब्रेन. ब्रेन म्हणजे मेंदू. बघा, मेंदू येतो. ब्रेन सेड, मेंदू म्हणतो, यू सिली फेलोज. तुम्ही मूर्ख मित्रांनो. नाव यू हॅव नो एनर्जी. आता तुमच्यामध्ये शक्ती नाही आहे. नो एनर्जी, शक्ती नाही. व्हॉट गिव्ज यू एनर्जी. तुम्हाला शक्ती कशी भेटेल. तुम्हाला कोण शक्ती देते. फूड, अन्न. तुम्हाला शक्ती कशापासून मिळते. व्हॉट गिव्ज यू एनर्जी. व्हॉट म्हणजे तुम्हाला शक्ती कोणापासून, कोण देते. फूड, अन्न. असे कोण म्हणत आहे. मेंदू, ब्रेन. हू वर्क्स ऑन फूड टू गिव यू एनर्जी. अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यावर कोण काम करते. ते काम केल्यानंतर तुम्हाला एनर्जी मिळते, शक्ती मिळते. थिंक, विचार करा. हू वर्क्स ऑन फूड टू गिव यू एनर्जी. तुम्हाला शक्ती देण्यासाठी, अन्नाचे पचन करण्यासाठी, डायजेस्ट करण्यासाठी कोण काम करते. थिंक, विचार करा, असे ब्रेन म्हणतो. म्हणजे बघा, इथे ब्रेन आहे, तो आलेला आहे. एंटर ब्रेन, ब्रेन आला आणि असे सर्वांना बोलतो. तर ऑल म्हणजे सर्वजण म्हणतात, कुड इट बी. इज इट द बेली. काय असेल ते, कोण असेल ते. कुड इट बी, कोण करत आहे. इज इट द बेली, ते पोट आहे का. ब्रेन सेड, मग ब्रेन म्हणतो बघा, ब्रेन सेड, येस ऑफकोर्स. हो, खरोखरच. हो. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी. पोट अन्नाचे पचन करते आणि
तुम्हाला शक्ती प्रोव्हाइड करते, सेंड करते म्हणजे तुम्हाला शक्ती देते. टू ऑल ऑफ यू, तुम्हा सर्वजणांना, सगळ्यांना शक्ती पुरवण्याचं, देण्याचं काम करते. बेली डायजेस्ट फूड, आणि ते फूड पचन करते. ओके, बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू. डू यू अंडरस्टँड इट नाव? तुम्हाला आता हे लक्षात आले, समजले आता? ऑल सेड, सर्वजण म्हणतात. येस येस, हो हो. नाव वी नो, आता आम्हाला समजले. धिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क, हे पोट खूप सारे काम करते. दो ही डज नॉट शो इट ऑफ, आणि तो कशाचाही, हे पोट कोणत्याही कामाचा दिखावा करत नाही. डज नॉट शो इट ऑफ, आणि ते कशाचाही दिखावा करत नाही, की सांगत नाही मी हे काम करते, ते काम करतो, असे सांगतच नाही. काही शो ऑफ म्हणजे दिखावा करत नाही. ही डज इम्पॉर्टंट वर्क, म्हणजे पोट, तो खूप महत्त्वाचं काम करतो. महत्त्वाचं, इम्पॉर्टंट वर्क. मग ऑल होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर, मग सर्वजण आपले हात एकमेकांमध्ये धरतात. अँड सिंग टुगेदर, आणि एकत्रितपणे गाणे गातात. वर्क वर्क वर्क, इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज ॲट वर्क. वर्क वर्क वर्क, in the morning, in the evening, we are always at work. ओके, अशा प्रकारे सर्व बॉडी पार्ट्सला बेलीचे महत्त्व कळते, त्याचे इम्पॉर्टंट वर्क समजते, आणि ते सर्वजण एकत्रितपणे येऊन हे गाणे म्हणतात. काम काम काम, सकाळी काम, संध्याकाळी काम. वी आर ऑलवेज ॲट वर्क, आम्ही सतत नियमितपणे सारखेच कामात असतो. तर आपल्याला या लेसनमधून, हा लेसन फिनिश झाला आहे, तर आपल्याला या लेसनमधून काय समजले, तर कोणतेही काम आपण सर्वजण एकत्रितपणे एकत्र येऊन मिळून केलेले काम हे एकमेकांच्या मदतीनेच पूर्ण होते. कोणतेही काम आपण एकटे असल्यावर पूर्ण होत नाही. आपण जर एकत्र आलो आणि सगळ्यांची मदत घेतली तर ते काम पूर्ण होते, आणि यामध्ये कोणालाही आपण कमी लेखायचे नाही. प्रत्येकाचे काम हे चांगले आणि तेवढेच महत्त्वाचे असते. ओके, अशा प्रकारे लास्टला ब्रेन येऊन त्या सर्व ऑल बॉडी पार्ट्सला बेलीचं महत्त्वाचं काम, इम्पॉर्टंट वर्क समजावून सांगतो. दिस चॅप्टर, दिस स्टोरी लेसन इज फिनिश्ड. नाव असाइनमेंट, रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द लेसन, फाइंड रायमिंग वर्ड्स फॉर ईच. बघा, तुम्हाला हे खालचे वर्ड्स वाचायचे आहे आणि त्यांना लेसनमधून यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स या पाठातून तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. ओके, सो टेकसाठी रायमिंग वर्ड्स शोधायचा आहे. हे रायमिंग वर्ड्स तुम्हाला या लेसनमधून शोधायचे आहेत. तर पहा, टेक, मेक. रायमिंग वर्ड्स हे असे असतात की त्यांचे शेवटचे वर्ड लेटर, बघा TAKE, टेक, हे शेवटचे लेटर 3 और 2 म्हणजे 3 किंवा 2 वर्ड सेम असले पाहिजेत. तर बघा, MAKE, मॅक, म्हणजे इथे AKE आणि इथे सुद्धा AKE असे हे लास्टचे 3 लेटर्स याचे सेम आहेत. सो हे रायमिंग वर्ड्स आहेत, रायमिंग पेअर्स आहेत. ओके, टेक, मेक. नियर, हियर, बघा इथे सुद्धा EAR. तर
त्या वर्ड्समधले लास्टचे 2 किंवा 3 वर्ड्स हे सेम असले पाहिजे, त्यांनाच रायमिंग वर्ड्स म्हणतात. हॉप, स्टॉप, रेस्ट, बेस्ट, डिसीव, रिसीव. आणि नेक्स्ट लास्टचे जे 2 आहेत, रिमेनिंग 2 आर यू हॅव टू सॉल्व इन युअर नोटबुक. हे 2 आहेत ते तुम्ही असाइनमेंट म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहा किंवा या बुकमध्येच लिहा. आणि हा क्वेश्चन इनॅक्ट दी प्ले म्हणजे हे जे नाटक आहे, हे जे स्टोरी आहे, ही तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सादर करा. नेक्स्ट असाइनमेंट 4th, लिस्ट द नेम्स ऑफ ऑल द बॉडी पार्ट्स इन धिस प्ले. बघा, या नाटकामधील सर्व बॉडी पार्ट्स, ऑल दी बॉडी पार्ट्स, सगळ्या अवयवांची, शरीरांचे अवयवांची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे, यादी बनवायची आहे. त्याचे नावे, नेम्स लिहायचे आहेत. तर पहा, ब्रेन, माउथ या लेसनमध्ये आलेले बॉडी पार्ट्स बघा. ब्रेन, माउथ, ब्रेन म्हणजे मेंदू, माउथ तोंड, हँड्स म्हणजे हात, आईज डोळे, इयर्स कान, नोज नाक, फीट पायांचे तळवे, बेली स्टमक. तर हे जे आहेत हे या लेसनमधलेच, या प्ले म्हणजे नाटकामधलेच आहे बॉडी पार्ट्स. आणि हे रिमेनिंग 2 आहेत ते मी एक्स्ट्राचे ॲडिशनल इथे लिहिलेले आहेत. हे तुम्ही असेच म्हणजे लिहू शकता किंवा नाही लिहिले तरी चालतील. फिंगर्स म्हणजे बोटे आणि लेग्स म्हणजे पाय. तर इथे आपला हा लेसन संपलेला आहे. अ टीम ऑफ वर्कर्स. This topic is finished. Like, share and subscribe my channel. Thank you friends. Bye bye.